तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारकडून एक स्कीम चालवण्यात आली होती, एक योजना चालू करण्यात आली होती मुख्यमंत्र्यांकडून। या आपल्या महाराष्ट्रातल्या भगिनींना जे मानधन आहे, जे म्हणतात ना लाडकी बहीण योजना, अशा प्रकारची ही योजना चालू केली होती। आणि या योजनेमार्फत रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वांना पैसेही मिळाले, तो पहिला टप्पाही मिळाला। आणि त्याच सोबत रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व ज्या आपल्या भगिनी आहेत त्या भगिनींना सर्वांना आनंद झाला की आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एक भेट दिलेली आहे। एक रक्षाबंधनाच्या दिवशी आपला भाऊ भेट देत असतो, तशा प्रकारची एक आपल्या मुख्यमंत्र्यांकडून एक भेट मिळालेली आहे। अशा प्रकारच्या भावना आपल्या या भगिनींकडून व्यक्त केल्या जात होत्या। तर मित्रांनो, नक्कीच हा आपला चॅनल बचतीचा आहे, पैशांच्या बचतीचा आहे, पण हा विषय अत्यंत गंभीर आहे। त्यामुळेच आणि हा पैशाचाच विषय आहे। लाडकी बहीण योजनेमार्फत आपल्याला सर्व भगिनींना पैसेच मिळणार आहे। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण या दुसऱ्या टप्प्याचे पैसे येण्यामध्ये काही जणांना विलंब होतोय। आणि हा विलंब कशामुळे होतोय यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, काही काळजी करण्याची गरज नाही आहे। तुम्हाला जर आधी पैसे मिळालेले असतील किंवा नसतीलही, आधी जर पैसे मिळालेले असतील तर त्यांच्यासाठी आता या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जी रक्कम आहे 1,500ची, ती 1,500ची रक्कम येणारच आहे। पण जर समजा अगोदर ज्यांचे आलेले नाही आहेत किंवा ज्यांचं फॉर्म अप्रूव्हल झालेलं नाही आहे, तर त्यांच्यासाठीही या सप्टेंबर महिन्यामध्ये ते मागचे पैसे ॲड करून या महिन्यात 4,500 रुपये त्या भगिनींना मिळणार आहे, हे नक्कीच आहे। जे काही आर्टिकल दाखवत आहे, जिल्हा पातळीवर जे फॉर्म अडकलेले आहेत त्यांची पडताळणी होते। त्यांची जे आपण फॉर्म भरलेले आहेत, ते डॉक्युमेंट दिलेले आहेत, त्यांची पडताळणी होऊन त्यांनाही या महिन्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये ती रक्कम त्यांच्या बँकेमध्ये नक्कीच येणार आहे। आणि मित्रांनो, तुमच्या भगिनींना असाही प्रश्न पडलेला असेल किंवा माझ्या भगिनींना असा प्रश्न पडला असेल की अगोदर आलेली रक्कम बँकेने कट करून घेतलेली आहे, पण मित्रांनो काही कारणामुळे कर्ज असतात भगिनींवरती किंवा त्यांच्या फॅमिलीवरती, तर त्या कर्जामधून बँका काय करतात, जास्त किंवा जे थकीत हप्ता असतो त्या हप्ता तो या लाडकी बहीण योजनेमार्फत येणाऱ्या पैशांमधून ते कट करत असतात। पण मित्रांनो, यावेळेस असं होणार नाही आहे। मुख्यमंत्र्यांकडून आणि बालविकास अधिकाऱ्यांकडून अशी जी माहिती आलेली आहे की जर तुम्ही ही रक्कम लाडकी बहीण योजनेमार्फत आलेली रक्कम जर कट करत आहात आणि कट केलेली होती, तर ती रक्कम कट करता येणार नाही आहे। आणि जरी कट केलेली असली तरी त्यांनी बँकेला असं आवाहन केलेलं आहे की ती रक्कम त्यांना त्यांच्या बँकेमध्ये परत द्यावी, कारण ही योजनेमार्फत आलेले पैसे आहेत आणि लाडकी बहीण योजनेमार्फत आलेले पैसे तुम्ही कट करू शकत नाही। आणि हीच मागणी होती सर्वांची की आमचे आलेले पैसे आम्हाला मिळत नाही आहेत, आलेले पैसे आम्हाला माहिती पडत नाही आहेत। तर जर नक्कीच तुमचं जर अकाउंट लिंक नसेल आधार कार्डला, तर तुम्ही आधार कार्डला लिंक करून घ्या। आणि जर दुसरं काही अकाउंट तुमचं लिंक झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही बँकेमध्ये चौकशी करा। आणि केल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट कळेल की कोणत्या बँकेला किंवा कोणत्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड हे लिंक आहे। तुम्ही ऑनलाईनही बघू शकता, या सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत, तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन चेक करा। आणि ही जर गोष्ट माझ्या भगिनी ऐकत असतील तर नक्कीच तुमच्या सर्वांना ही आनंदाची गोष्ट आहेच। पण मित्रांनो, भगिनींनो, तुम्ही हे आवाहन करू शकता सरकारला की या 1,500च्या रकमेपेक्षा जर आम्हाला काही सवलत दिली किंवा महागाई जर तुम्हाला कमी करता आली तर ती गोष्ट सर्वात आम्हाला सोपी असेल। ही नक्कीच तुमच्याकडून त्या मुख्यमंत्र्यांना, आपल्या राज्य सरकारला सांगणं हे तुमच्याकडून बनतं। कारण आपण कितीही सोशल मीडियावरती ओरडलो किंवा सांगितलं तरी त्यांना काही फरक नाही पडणार आहे, कारण सरकार आहे। सरकारच्या निवडणुका आहेत, निवडणुकीनंतर काय निर्णय होतो या योजनेचा हे नक्कीच कोणाला माहिती नाही। मला कदाचित अंदाज आहे की या योजनेचं सरकार बदलल्यानंतर किंवा सरकार आलंही तर त्यानंतर त्यांना
हे सस्टेन करणं खूप अवघड जाणार आहे, कारण प्रत्येक महिन्यामध्ये इतक्या महिला आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या महिलांना हे मानधन देणं त्यांना खूपच अवघड पडणार आहे। तर नक्कीच तुम्हीही विचार करा, मीही विचार करतो आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर काय या योजनेवरती फरक पडतोय, लाडकी बहीण योजनेवरती, तर हे नक्कीच आपल्याला पाहायला हवं आणि हे आपल्याला खूपच महत्त्वाचं आहे। तर नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक करा। तर मित्रांनो आणि भगिनींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल किंवा व्हॅल्यू दिली असेल या व्हिडिओमध्ये, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे पैशांसाठी रिलेटेड असे व्हिडिओ आपल्याला मिळत असतात आणि हे आपल्या दैनंदिन व्यवहारामधील जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या चॅनलमधून होणार आहे। तुमचेही प्रश्न काही असतील तर नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये विचारा की तुम्हाला काही पैशांबद्दल प्रश्न पडत आहेत किंवा तुम्हाला घरगुती ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये व्यवहारामध्ये काय फरक पडत आहे किंवा व्यवहारामध्ये काय तुम्हाला प्रश्न पडत आहेत, काय अडचणी येत आहेत, तर त्या अडचणी विचारा, त्यांच्यावरती आपण नक्कीच सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।